पोराची एकच इच्छा होती की तुम्ही माझ्या घरी यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करून पूर्णाची पोळी मी बनवावी आणि तुम्हाला झोपडीमध्ये जेवू घालावं। आज ज्या आरती माझा पोरगा येत नाही आणि तुम्ही माझ्या दरवाज्यात येतात, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही। राज, माझा पोरगा जर जिवंत असताना तर तुमच्या आधी गावात येऊन नाचला असता। राज सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आले आपल्या घरी, आई राजा आले ग राज, आई आपल्या घरी राजा आले, आई राजा आले राज, आई आपल्या घरी राजा आले, आई राजा आले ग राज, आई राजा आले राज। सगळ्या गावात नाचला असता बघा। एवढं नाचून माझ्या पोरानं सगळं गाव एकत्रित बनवलं असतं। ज्या अर्थी तुम्ही येता माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही। हंबरडा फोडून घर रडायला लागलं। आई रडत होती, बायकोच्या बांगड्या फोडल्या गेल्या, कुंकू पुसलं गेलं, सगळं घर रडत होतं ऐका। आणि तेवढ्यामध्ये सोने आणि चांदीने भरलेली 2-4 ताटं त्या शिवाच्या घरामध्ये आली। त्या आईनं सांगितलं, राजू नको